धन निरंकारजी. काय शोधता तुम्ही? सुखाची शोध करत 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 हा मनुष्य जन्म दाही दिशा फिरून फिरून आता मरगळलेला आहे. या संसारामध्येच सुखाची शोध करत करत संसाराचीच खाण खोदत आहे. कुठे मंदिरामध्ये नवस करतोय, कुठे देवासमोर मुक्या प्राणीचा बली देतोय, कुठे आपल्या सुखासाठी दुसऱ्यांचा गळा दाबतोय, आपली प्रगती व्हावी म्हणून दुसऱ्यांना खाली दाबतोय, कुठेतरी आपल्याला सत्ता मिळावं म्हणून खालच्या पातळीला पडतोय. सुख, कोणत्या सुखाचे तुम्ही शोध करत आहे? ते सुख सत्य आहे का मिथ्या आहे विचार करा. ज्या सुखाला अंत नाही तेच खरं सुख आहे. या अंत पावणाऱ्या सुखाच्या मागे या प्रपंचामध्ये आपण धावपाळ करत आहे, परंतु खरा सुख आपल्याला मिळालेलाच नाही. विचारा आपल्या पूर्वजांना, सुखाची शोध करत 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 ते आपले अनंत जन्म वाया घालवले. आपले आजा मेले, पंजा मेले, बाप मसणाला गेले आणि आपणही पुढे मसणाला जाणार आहोत. आपल्या वडिलांपासून वंश परंपरेने आलेल्या या संप्रदायामध्ये अनेक अंधविश्वासामध्ये गुंडाळलेले अनेक आचरण आपण करत 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 सुखाची आशा धरून बसलेलो आहोत, परंतु आपल्याला सुख मिळालेलं नाही. लक्षात ठेवा. काय आचरण करताय आपण? कोणते कोणते व्रत, कोणते कोणते कार्यक्रम, कोणते कोणते रूढी परंपरा आपण आचरण करतोय विचार करा. देवासमोर काही सोन्याचा नवस करतो, तर कोण मुक्या प्राण्यांना बली देतो. आपल्या शरीराला अनेक दंड देऊन, अनेक यातना देऊन देवासमोर आपली ओंझळ पसरतो. सुख हे मागितल्याने येत नाही. सुख आपल्या सत्य कर्माने, सत्य आचरणाने आपोआप प्राप्त होणारा ती संधी आहे. सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता एवढे. सुख प्राप्तीसाठी देवासमोर अनेक यातना, अनेक क्रिया कर्म करत असतो आणि जीवनामध्ये सतत दुःख. कशासाठी? प्रश्न केलाय कधी? आपण जे सुखाची कामना करतोय ते सुख मिथ्या आहे. उदाहरणार्थ सांगायचं असेल तर, एखादी आपल्या जीवनामध्ये आपल्याला सुख वाटायचं असेल तर आपल्याला इच्छानुसार जीवनामध्ये सुख सुविधा जर घडल्या तर आपल्याला सुख वाटते. लौकिक अर्थाने एखादी आपल्याला पुत्र होत नसेल तर पुत्र झाला तर आपल्याला खुशी, सुख वाटते. परंतु ते सुख कुठेपर्यंत सीमित आहे? जोपर्यंत ते बाळ जिवंत आहे तोपर्यंतच ते सुख सीमित आहे. एकदा की ते बाळ आपल्या डोळ्यासमोर आपल्या हाताने, आपल्या मांडीवर खेळवून, आपल्या हाताने घास भरवून, लहानाचं मोठं करून आपल्या समोर ते बाळ मृत्युमुखी पडत असेल तर त्यावेळेस दुःख किती मोठा कोसळणार आहे विचार करा. सुख कुठे गेला? मग अशा मिथ्या सुखाची कामना का करावी? एखादी देवासमोर मुक्या प्राण्यांना जर बली देऊन आपल्याला सुख मिळत असेल तर ते सुख अमान्य आहे. धर्मशास्त्रामध्ये ते सुख अमान्य आहे. दुसऱ्याला पीडा देऊन आपण सुखी राहणे, अशा कृतींना शास्त्रामध्ये निर्बंध केलेला आहे. म्हणून खरा सुख आपल्याला प्राप्ती करून घ्यायचा असेल तर खरा सुख कशामध्ये आहे, कुठे आहे हे आपल्याला विचार करायचा. या संसारामध्येच आपण सुख मानलेलं आहोत. खरा तर हे संसार दुःख बांधवडी आहे. या ठिकाणी सुखाचा विचारच नाही. परमात्म्याने जे जे काही आपल्याला पृथ्वीमध्ये, संसारामध्ये उपभोग घेण्यासाठी जे काही सर्व वस्तू दिलेले आहेत ते सर्व वस्तू आपल्याला सुख देणार नाहीत. या ठिकाणी उपभोग घेऊन यांचा त्याग करायचा आहे. यांच्यावरच आपण सुखाची कामना करणे हे मिथ्या आहे. म्हणून दुःखाने भरलेल्या या संसारामध्ये खऱ्या सुखाची जर कामना करत असाल तर महात्मे सांगतात, सुखया सुखया संत समागमी, नित्य दुणावे तुझिया नामे. खरा सुख संत समागमामध्ये आहे. इकडे तुकाराम महाराज सांगतात, सर्व सुखे आजी येथेची उळली, संतांची देखिली चरणांबुजे. या जगामध्ये किती प्रकारचे सुख आहेत. सर्व सुखे एका ठिकाणी घडतात. ते ठिकाण म्हणजे संतांची सेवा, संत समागम, सत्संग. आपली स्थिती कशी झालेली आहे म्हणजे सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंदता दिशा क्षीण पावला, माया वेष्टीला जीव माझा. अशी अवस्था होण्याच्या अगोदरच आपल्याला जाग व्हायचं आहे, स्मरण करायचं आहे त्या पंढरीनाथाला, भक्तिभावाने त्याच्या चरणी, संतांच्या चरणी माथा ठेवायचा आहे आणि या जन्म मरणाच्या व्यथा चुकवायचा आहे. म्हणून सत्संग एकच प्रमाण आहे. सत्संगाशिवाय आपल्याला सद्गती, सत्य सुखाची प्राप्ती होणार नाही. म्हणून होईल तेवढ्या लवकर वेळामध्ये जीवनामध्ये सत्संग पत्करायचा आहे. आजच्या या युगामध्ये संत निरंकारी असे मिशन आहे, ज्या ठिकाणी सद्गुरु सुदीक्षाजी माताजींच्या पावन प्रस्तुतीमध्ये
या सत्य ज्ञानाचा प्रसाद वाटला जातोय. आणि हा मोठा सत्संग सोहळा आपल्या महाराष्ट्रामध्ये जानेवारी 24, 25 आणि 26, 2025 या कालावधीमध्ये पुणे नगरीमध्ये मोठा संत समागम साजरा होणार आहे. आणि या संत समागमामध्ये सर्वजण बहुसंख्येने भागी होऊन या परमात्म्याच्या नाम संकीर्तनाचा लाभ घ्यावा आणि सत्य ज्ञानाचाही लाभ घ्यावा अशी विनंती करतोय. धन निरंकारजी.